ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुनने अचानक शिंक दिल्यानंतर सायली त्याला विचारते की अशी अचानक शिंक का आली. तेव्हा अर्जुन खोटं सांगतो की AC चालू आहे ना, त्यामुळेच सर्दी झाली. तर सायली सांगते की बरं ठीक आहे, तुम्ही कॉफी पिऊन घ्या बरं. त्यावरती सायलीला अर्जुन विचारतो की तुमचा आज उपवास असेल ना, तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही. अर्जुन खुश होतो, परंतु त्यानंतर अर्जुन सायलीला प्रश्न विचारतो की वटपौर्णिमेचे जेवढे काही रिच्युअल्स आहेत ते तुम्ही मनापासून का करताय. सायली त्याला उत्तर देत की घरच्यांसमोर त्यांना दाखवण्यासाठी आपण हे सगळं काही करतोच ना, त्यामुळे त्यांच्यासमोर आनंद उत्साह दाखवावा लागेल. बाकी उपवास करण्यासाठीचं काहीच कारण नाही आहे माझ्याकडे. खरं तर हा उपवास लग्न झालेल्या बायका करतात. तेव्हा अर्जुन नाराज होतो आणि मनामध्ये विचार करतो की मिसेस सायली, तुम्हाला अजूनही कळत नाही आहे का आपलं लग्न खरं आहे. तुम्हाला माझं प्रेम का दिसत नाही आहे. तर सायली मनामध्ये विचार करते की आज हा वटपौर्णिमेचा उपवास मी मनापासून करणार आहे. तर सायली त्यानंतर अर्जुनला सांगते की कॉफी थंड झाली असेल, मी तुम्हाला गरम करून आणून देऊ का. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही, राहू देत. तर सायली सांगते की ठीक आहे, तुम्ही पटकन आवरून खालती या, त्यानंतर मी तुम्हाला नाश्ता देते. सायली खालती गेल्यानंतर अर्जुन म्हणतो की आज मी नाश्ता करणारच नाही आहे मिसेस सायली. मी तुमच्यासारखा आज ना कडक उपवास करणार आहे, परंतु तुमच्यासारखं असं खोटं खोटं सगळ्यांसमोर दाखवायला नाही, अगदी मनापासून. इतक्यात आता चैतन्य अर्जुनला हाका मारत आलेला असतो. अर्जुन आता सायलीमध्ये हरवून गेलेला असतो. तेव्हा चैतन्य अर्जुनला सांगतो की अरे आज आपल्याला शर्मा सोबत मीटिंग आहे, त्यानंतर रविराज सरांना भेटायचं आहे. परंतु अर्जुन आता चैतन्यकडे पाहतच नव्हतं. तेव्हा आता चैतन्य तिथे म्हणतो की अर्जुन सर, मी तुमच्याशी बोलतोय. तरी अर्जुन काहीच रिएक्ट करत नाही. म्हटल्यानंतर आता कॉफीचा कप घेतो चैतन्य आणि अर्जुनला पळवतो. तेव्हा अर्जुन भानावरती येतो. तर अर्जुन चिडतो आणि चैतन्याला विचारतो की हा काय प्रकार आहे. तर तिथे चैतन्य विचारतो की नक्की तुझं काय चाललं आहे. अर्जुन सांगतो की मी मिसेस सायलींबद्दल विचार करत होतो. तेव्हा चैतन्य विचारतो की कसला विचार करतोयस. आता अर्जुन काहीतरी सांगणार, तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, काही नाही. तर चैतन्य म्हणतो की नाही नाही अर्जुन, तू सांग, तू नक्कीच आज काहीतरी उद्योग करणार आहे. अर्जुन आता चैतन्यावरती चिडण्याचं एक नाटक करतो. तो चैतन्याला सांगतो की अजिबात काही नाही, तू गुपचुपने ती कॉफी पी. तेव्हा चैतन्य सांगत असतो की अरे नाही, मी सकाळीच कॉफी पिलो आहे, मला आता कॉफी नको आहे. परंतु अर्जुन आता चैतन्यावरती ओरडतो आणि त्याला कॉफी पिण्यासाठी भाग पाडतो. तर अर्जुन त्याला सांगतो की मी आंघोळ करून येईपर्यंत तुझी कॉफी संपलेली हवी. तर इकडे प्रियाज मात्र आता वेगळीच नाटकं सुरू असतात. तर प्रिया प्रतिमाची साडी घालून रविराजकडे आलेली असते. तेव्हा प्रिया मनामध्ये विचार करते की या बायका दररोज साडी कशा नेसतात. ही प्रतिमागिरी करून ना या रविराज किल्लेदाराला मला इम्प्रेस करायचं आहे. तेव्हा आता प्रिया रविराजला हाक मारते आणि विचारते की कशी दिसते मी. तर रविराज आता त्या साडीकडे लक्ष न देत प्रियाला सांगतो की खूप छान दिसते, परंतु आज कॉलेजमध्ये साडी डे आहे का. तेव्हा प्रिया रविराजांना सांगते की आज साडी डे नाही आहे, परंतु आज वटपौर्णिमा आहे ना, आणि ही साडी नेसूनच मी वटपौर्णिमेची पूजा करणार आहे. तेव्हा रविराज आता मूर्ख प्रियाची समजूत घालतात. तिला सांगतात की बाळा, वटपौर्णिमेची पूजा ना या लग्न झालेल्या बायका करतात, परंतु तू अजिबात काळजी करू नकोस. आपण तुझं लग्न लवकरच लावून देऊयात. आणि त्यानंतर रविराज तिथून जातात. तेव्हा आता प्रिया खूप चिडलेली असते आणि सांगते की या माणसाच्या डोळे आहेत की गारगोट्या. एवढी मी प्रतिमेची साडी घालून त्याच्या समोर आले, त्याला काही दिसलं नाही. आता तिथे प्रियाची खूप चिडचिड होत असते. ती सांगते या साडीच्या निर्या करायला मला 40 मिनिटं गेले आहे, वरती पिन करायला 20 मिनिट. ही साडी पाहून साधी या रविराज किल्लेदाराला प्रतिमाची आठवण सुद्धा आली नाही. परंतु त्या दिवशी सायलीने प्रतिमाची साडी नेसली तर सगळ्यांनी किती हंगामा केला. तर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये आता चैतन्य अश्विन नाश्ता करत असतात. अश्विनचे लक्ष अस्मिताकडे जातं. तेव्हा अश्विन मुद्दाम आता अस्मिताला डिवचायला लागतो. तो चैतन्याला म्हणतो की वा, आजचा नाश्ता किती छान झाला आहे ना चैतन्य, आज ना मी तुला सुद्धा जास्त नाश्ता खाऊ घालणार आहे. तेव्हा चैतन्य सुद्धा मुद्दाम अस्मिताची चेष्टा करत असतो. तर दोघे मिळून आता नाश्त्याचं खूप जास्त कौतुक करत असतात. तेव्हा अस्मिता सांगते की मम्मा बघितलंस, आज माझा उपवास आहे म्हणून दोघे कसे मला दिवस या साध्या पोह्याचं किती कौतुक करताय ते. त्यावरती चैतन्य अश्विन तिथे असलेले सगळेच जण अस्मितावरती खूप हसत असतात. इतक्यात अर्जुन खालती आलेला असतो. इतक्यात कल्पना सायलीला विचारते की बरं सायली, पूजेची सगळी तयारी झाली आहे का, आंबा फणस वगैरे घेतला आहे का. त्यावरती सायली सांगते की हो आई, आता मी फक्त तबका भरायला घेते, त्यानंतर आपण जाऊयात. तर अर्जुन आता विचार करतो की यांची तर पूजेची सगळी तयारी झाली आहे, परंतु मला ऑफिसला नाही जायचं, मी काय कारण जोडू. अर्जुनला आता खूप टेन्शन आलेलं असतं. सायलीने आता पूजेचे ताट
आणलेलं असतं तेव्हा अर्जुन सायलीकडेच पाहत असतो. इतक्यात आता चैतन्य उठतो आणि अर्जुनला सांगतो की चला ऑफिसला जायचं आहे ना. परंतु अर्जुनची नजर काही सायलीवरून हटत नसते. अर्जुन आता ऑफिससाठी त्याला सुट्टी घ्यायची असते आणि काय कारण जोडावं याचा विचारही करत असतो. इतक्यात आता चैतन्य चुटकी वाजवतो आणि अर्जुनला भानावर राहतो. तेव्हा तो म्हणतो की चला ऑफिसला जायचं आहे ना आज. तेव्हा अर्जुन तिथे चैतन्याला सांगतो की थांब ना, आपण ही सगळी पूजा कशी करतात ते बघू. अर्जुन आता कल्पनाकडे जातो आणि सांगतो की मग तुम्ही पूजेची तयारी कशी करता, मला पण काहीतरी काम सांग ना. त्यावरती कल्पना सांगते की अर्जुन तू ठीक आहेस ना. कल्पना अर्जुनला विचारते नाही म्हणजे काल तू माझ्याकडून वटसावित्रीची सगळी कथा विचारली आणि आता ये पूजा कशी करतात तेही विचारतोय आणि सगळ्या तयारीमध्ये तुला मदतही करायची आहे. नक्की काय चाललं आहे तुझं. तर चैतन्य आता अर्जुनच्या हाताला धरतो आणि सांगतो की अर्जुन चल ना बाबा, आपल्याला ऑफिसमध्ये खरंच खूप कामं आहेत, चल. तेव्हा आता अर्जुन थांबवतो आणि कल्पनाला सांगतो की नाही मम्मा, माझी बायको आज दिवसभर माझ्यासाठी पाण्याचा थेंबही न पीत उपवास करणार आहे ना, मग या सगळ्यांमध्ये मी तिची हेल्प करूच शकतो. तेव्हा आता नक्की काय प्रकार आहे हे कल्पनाच्या अचूक लक्षात आलेलं असतं. तर अर्जुन आता सायलीला चेअरवरती बसवतो आणि सायलीला सांगतो की हे बघ, तू ना आज अजिबात काहीच काम करायचं नाहीये. तुझ्याकडे जेवढी काही कामं आहेत ना ती तू मला सांग. तेव्हा आता कल्पना सायलीला सांग, अगं सायली, तुझा नवरा ना एवढं तुझं कौतुक करतोय तर करू देत की, लाखात एक नवरा मिळाला आहे तुला. तेव्हा आता अर्जुन सांगतो की तुमच्या तिघींचाही उपवास आहे ना, मग आता तुमची जेवढी काही कामं आहेत ना ती मी करणार. त्यावरती अस्मिता सांगते की अर्जुन, हे सगळं काही तू तुझ्या बायकोसाठी करतोय, उगाचच आमची नावं कशाला मध्ये घेतोय. कल्पना आता अस्मिताला काहीतरी बोलणार इतक्यात अश्विन मुद्दाम आता परत अस्मिताची चेष्टा करतो आणि सांगतो की मम्मा, आज ना तिचं डोकं रिकामं आहे ना. त्यावरती सगळेजण हसतात. तर परत अश्विन सांगतो की नाही म्हणजे तिचं पोट रिकामं आहे त्यामुळे ती आता अशी वागते. परंतु वहिनी, दादाला ना सगळी काही तयारी करू देत आणि ही ऐतिहासिक मुवमेंट कॅप्चर करायला मी आहेच की. तर कल्पना आता अर्जुनला सांगते की ठीक आहे, तुला तयारीच करायची आहे, आमची मदत करायची आहे ना, तर ठीक आहे. मग ती त्यानंतर अर्जुनला देवासमोर 2 ताम्हणं घेऊन यायला सांगते आणि त्यामध्येच एवढी काही पूजेची तयारी करायची असते वटपौर्णिमेसाठी, ती सगळी काही तयारी ती अर्जुनला करायला सांगते. तर कल्पना, अस्मिता, सायली या तिघींचीही जे पूजेची थाळी असतात ते तयार करण्याचं काम अर्जुनचं असतं. तेव्हा कल्पना अगदी जशा पद्धतीने सांगत असते अगदी अर्जुन तसाच करत असतो. तर सायली मध्ये मध्ये हेल्प करत असते, परंतु अर्जुन तिला ओरडतो आणि सांगतो की तुम्ही अजिबात काहीच करायचं नाही. अर्जुनने सगळी काही तयारी स्वतः केलेली असते. चैतन्य मात्र चकित होऊनच अर्जुनकडे पाहत असतो. तर सायली मनामध्ये विचार करते, मला माहिती आहे सर की घरच्यांना दाखवायपुरतं तुम्ही मनापासून हे सगळं काही करण्याचं एक नाटक करताय, परंतु तुम्ही जर नाटक करत असाल ना तरीसुद्धा हे सगळं काही मी अगदी मनापासून तुमच्यासाठी करणार आहे. तर परत आता अश्विन सर्वांसमोर अर्जुनची चेष्टा करत सगळ्यांसमोर अश्विन तिथे आता शूटिंग काढत असतो. तेव्हा तो बोल, हा बघा, बायकोच्या प्रेमामध्ये ठार वेडा झालेला नवरा, बायकोने 7ही जन्म यालाच बुक करावं म्हणून प्रयत्न करणार नवरा. त्यावरती आता घरातील सगळेच जण खूप हसायला लागतात. चैतन्य अश्विनला सांगतो की हे बघ, तू माझ्या मित्राची अशी मस्करी करायची नाही या, ती मी करणार. त्यावरती परत आता सगळेच जण खदखदून असतात. तर तिथे आता कल्पना सांगते की सायलीसाठी अर्जुन किती काही करतो आहे आणि एक माझा नवरा की मला सकाळीपासून साधा कॉलसुद्धा केलेला नाही आणि आज अख्ख्या दिवसामध्ये आमची भेटही होणार नाही. इतक्यात आता प्रताप बाहेर उभा असतो आणि तो कल्पनाला सांगतो की कसं शक्य आहे. तेव्हा आता प्रतापला पाहून सगळेजण खूप खुश झालेले असतात. तर अस्मिता पळते येऊन आता पटकन प्रतापला मिठी मारते. तर प्रताप सांगतो, आज माझी बायको माझ्यासाठी पूजा करणार आहे आणि आज मी येणार नाही हे कसं शक्य आहे. त्यावरती आता कल्पना खूप खुश असते. ती प्रतापला विचारते की अच्छा, म्हणून तुम्ही मला सकाळपासून कॉल केला नाही. तेव्हा आता प्रताप सांगतो की तो सर्वांसमोर कल्पनाला सांगतो की अगं कल्पना, तू माझ्या हातून पाणी पिल्याशिवाय उपवास सोडणार नाही हे काही मला माहिती नाहीये. इतक्यात तिथे आता अस्मिता प्रतापला सांगते, डॅड, इथे काही झालं आहे ते तुम्हाला कळलं असेल ना. त्यावरती सगळेच जण इमोशनल होतात, कारण प्रत्येकाला आता प्रतिमाची आठवण येत असते. तेव्हा कल्पनाच्या डोळ्यातून अचूकच पाणी येतं. तर प्रताप सांगतो की आज ना रविराजची जाऊन भेट घेऊन येतो आणि पुन्हाही कशी आहे. त्यावरती अश्विन सांगतो की एकदम रॉकिंग. तर आता पुन्हाची तब्येत ठीक असल्याचं समजतात प्रतापच्या जीवात जीव येतो आणि त्यानंतर तो सांगतो की मी फ्रेश होऊन येतो. तर कल्पना प्रतापसाठी आता विमला कॉफी करायला सांगते आणि तिथे सांगते की मी आलेच आणि ती प्रतापकडे निघून जाते. तेव्हा आता सगळेच जण कल्पनाकडे पाहतात. तर सायली तिथे सांगते की किती प्रेम आहे ना यांच्या दोघांमध्ये. तेव्हा अर्जुन सायली एकदमच बोलून जातात की हे असंच प्रेम आणि दोघेही थांबतात.
तर पुढे सायली सांगते की हे असंच प्रेम प्रत्येक जोडप्यामध्ये असायला हवं असं म्हणायचं होतं. तर चैतन्य अश्विन हसून आता त्या दोघांकडे पाहतात. तर इकडे आता साक्षीला ॲडव्होकेट पवारचा फोन आलेला असतो. तेव्हा साक्षी त्यांना सांगते की जर काम झालं असेल तरच बोला, नाहीतरी फोन ठेवून द्या. तेव्हा पवार सांगतात की तुमचं काम झालं आहे. महिपत साहेबांच्या बेलसाठी मी अप्लाय केलं होतं आणि 2 दिवसानंतर सुनावणीची तारीख मिळाली आहे. तर साक्षी सांगते की तुम्ही फक्त बोलत राहा. पवार सांगतात की आपलं काम नक्कीच होईल. 2 दिवसानंतर महिपत साहेब तुमच्या घरी असतील. आणि मॅडम मला तुमचं पिस्तूल आठवतं. तुम्ही अजिबात कसलीही काळजी करू नका. त्या दिवशी महिपतरावांना बेल नक्की मिळेल. तर साक्षीने जो बाण फेकलेला असतो तो अगदी निशाण्याला लागलेला असतो. तर साक्षी सांगते की तुम्ही माझी ताकद आहात अण्णा, तुम्ही लवकर बाहेर या. आता चैतन्य आणि अर्जुनचं खऱ्या अर्थाने काउंटडाऊन सुरू. तर साक्षीला काहीही करून महिपतीला सोडवून आणायचं असतं आणि त्यानंतर अर्जुन चैतन्याकडून बदलाही घ्यायचा असतो. तर इकडे आता सगळी काही तयारी झाल्यानंतर कल्पना, सायली, अस्मिता वडाची पूजा करण्यासाठी बाहेर निघालेल्या असतात. तेव्हा अस्मिताला कल्पना हाका मारते आणि सांगते की अगं ऊन वाढायची, आता आपली पूजा व्हायला पाहिजे. तेव्हा अस्मिता सांगते की हो, आणि तिथे खूप साऱ्या बायका आले तर पूजेला खूप उशीर लागेल. इतक्यात आता अर्जुन चैतन्य सुद्धा पळत आलेले असतात. तेव्हा अर्जुन सांगतो की 1 मिनिट, तुम्ही पूजा करायला जाताय ना, मग मी तुम्हाला सोडतो. तेव्हा सायली सांगते की कशाला, 2 मिनिटावर तर आहे ना जा. तर कल्पना सांगते की हो, आणि सगळ्या बायका इथल्या चालतच जातात. त्यावर ते अर्जुन सांगतो की कशाला, बाकी सगळ्या बायका चालत जातात म्हणून काय तुम्ही चालत जाणार का? नाही, मी तुम्हाला सोडतो. तेव्हा कल्पना सुद्धा सांगते की अरे तुझं ऑफिस उलट्या बाजूला आहे, उगाच तुला उशीर होईल. त्यावरती चैतन्य सांगतो की अरे चल ना, आपली शर्मासोबत मीटिंग आहे. एकतर त्या शर्माची केस आपल्या हातून गेली आहे, त्याच्याशी बोलावं तरी लागेल ना. तेव्हा आता अर्जुन चैतन्याच्या कानात सांगतो की गप्प बस ना, मला मिसेस सायलीसोबत जायचं आहे. त्यावरती आता सगळा प्रकार चैतन्याच्या लक्षात येतो. चैतन्य तिथे गप्प बसतो. तेव्हा आता अर्जुन सांगतो की नाही, शर्माची मीटिंग दुपारून होणार आहे, मी त्यांना सगळं काही सांगितलं. तर कल्पना अर्जुनला विचारते की अरे तू नाश्ताही केलेला नाहीयेस. हे बघ, एक काम कर, नाश्ता कर आणि त्यानंतर ऑफिसमध्ये जा. तेव्हा अर्जुन सांगतो की मम्मा, मी तुम्हाला सोडतो आणि त्यानंतर ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथेच काहीतरी खातो ना. त्यावर आता अस्मिता सांगते की गुड आयडिया, तू एक काम कर, आम्हाला सोड आणि त्यानंतर ऑफिसला जा. तर कल्पना तिथे सांगते की अस्मिता, तूही काय हट्ट धरतेस ग? अगं त्याला काही दुसरी कामं नाही आहेत का? त्यावर ते चैतन्य म्हणतो खूप आहे. अर्जुन आता परत चैतन्याला गप्प बसण्यासाठी सांगतो. तर अर्जुन कल्पनाला सांगतो, मम्मा तुला आठवते का, मागच्या वेळी सायलीला उपवास केल्यानंतर चक्कर आली होती. तेव्हा आता सायलीला आठवतं की सायलीला ऐनवेळी चक्कर आली होती आणि अर्जुनने तिला सावरलं होतं. तर अर्जुन सांगतो की म्हणून एक काम करतो, मी तुम्हाला पूजा करण्यासाठी सोडतो. त्यानंतर तिथे पूजेला काय 10-15 मिनिटं लागतील. त्यानंतर मी माघारी तुम्हाला घरी घेऊन येतो आणि चैतन्याला घेऊन ऑफिसला जात. त्यावरती अस्मिता सांगते की अर्जुन, तुझ्या बायकोचे ना हे अतिलाड चालले आता. त्यावरती आता अर्जुन गप्पच बस. तर अस्मिताला कल्पना सांगते, असू देत ग अस्मित. अर्जुनला ती सांगते की असंही ना, आता 7 जन्म सायली तुला मागूनच घेणार आहे. परंतु तुमच्या दोघांमध्ये प्रेम इतकं आहे ना की तुम्ही कधीही वेगळे होणार नाही, तुम्ही एकत्रच राहणार आहात. त्यावरती अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतात. तर कल्पना सांगते अस्मिताला की चला. ते दोघेही गेल्यानंतर अर्जुन सायलीकडे जातो आणि तिच्याकडे पाहतो. इतक्यात आता चैतन्य खोकण्याचं नाटक करतो आणि त्या दोघांनाही भानावर आणतो. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की चला. तर अर्जुन त्या तिघींनाही घेऊन गेल्यानंतर चैतन्य इकडे परत घरामध्ये जातो. तर इकडे आता वडाकडे आल्यानंतर अर्जुन आता काही न बोलता तिथून कल्पनाला सांगतो की मग मी आलो आणि लगेचच तिथून जातो. तर इकडे आता वडाकडे गुरुजी असतात. तेव्हा अर्जुन गुरुजींना बाजूला घेऊन येतो आणि त्यांना सांगतो की मला ना तुम्हाला एक महत्त्वाचं विचारायचं होतं. म्हणजे मला ना वडाची पूजा माझ्या बायकोसाठी करायची होती. तेव्हा मी केली तरी चालेल का? तेव्हा गुरुजी सांगतात की ही पूजा बायका आपल्या नवऱ्यासाठी करतात. तुम्हाला कथा माहीत नाही आहे का? तेव्हा ऐका म्हणतो. तर अर्जुन सांगतो की 1 मिनिट, मी ही कथा ऐकली आहे, आजीकडून बऱ्याचदा ऐकली आहे. ही कथा हीच आहे ना की बायको 7 जन्म आपल्या नवऱ्याला मागून घेते? तेव्हा गुरुजी म्हणतात की हो. तेव्हा अर्जुन सांगतो की हो, मी ऐकले आहे, परंतु 7ही जन्म मला माझीच बायको हवी आहे. त्यासाठी मी पूजा केली तरी चालेल का प्लीज? तेव्हा आता अर्जुन रिक्वेस्ट करत असतो. तेव्हा गुरुजी सांगतात की तुम्ही आता एवढ्या सगळ्या बायकांमध्ये सर्वांसमोर वडाला तुमच्या बायकोसाठी फेऱ्या घेणार आहात? तेव्हा अर्जुन सांगतो हां, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यावरती गुरुजी सांगतात ते मग ठीक आहे, मलाही काहीच प्रॉब्लेम नाही. गुरुजी तिथे आता अर्जुनला सांगतात की बायकोवरती प्रेम करणारे नवरे खूप सारे बघितले आहेत, परंतु तुम्ही वेगळेच आहात. आणि तुमचं ना हे प्रेम बघू ना, मीच काय देवसुद्धा तुम्हाला अडवू शकत नाही. तुम्हाला पूजा करायची आहे ना तुमच्या पत्नीसाठी, तर आवर्जून करा. त्यावर ते अर्जुन खूप खुश होतो आणि गुरुजींचे आभार मानतो.
तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की कल्पना अर्जुनला विचारते की अर्जुन, आता काय तू पूजा करायला सुद्धा आमच्या पाठीमागे येणार आहेस का? तर इतक्यात आता पूजा करत असताना जोराचा पाऊस आलेला असतो. तेव्हा सायली तिच्या डोक्यावरती आता भलं मोठं केळीचं पान धरून अर्जुन आता सायलीला भिजून न देता तिच्यासोबत वडाची पूजा करतो. तर दोघेही आता आपल्या पूजा करून वडाला फेरे घेऊन दोरा गुंडाळून तिथे मनामध्ये प्रार्थना करतात, तेही एक